नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते वालाचं बिरडं आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिंग, मीठ, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला, वाटलेला मसाला, तेल, सोललेले पावटे, गरम पाणी, एक छोटा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि एक वांग आणि एक बटाटा। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। पातेलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यात मी 3-4 चमचे हे तेल घालणार आहे। तेल छान गरम झालं की आपण हा ठेचलेला 4-5 लसूण पाकळ्या आहेत त्या मी घालणार आहे। लसूण गोल्डन रंगावर परतल्यावर मी त्याच्यात हा पाव चमचा हिंग घालणार आहे। कढीपत्ता, हा बारीक चिरलेला कांदा, कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यावर मी त्याच्यामध्ये हा अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालणार आहे। तोही मी छान परतून घेणार आहे बारीक गॅसवर। टोमॅटो छान परतल्यावर त्याच्यात मी आता तिखट मसाला आणि पाव चमचा हळद घालणार आहे। हा मालवणी तिखट मसाला आहे। तर त्याच्यामध्ये मी हा गरम मसाला पाव चमचा घालणार आहे। तोही छान परतून घेणार। आता हे मी सोललेले वाल घालत आहे। वालही छान परतून घ्या। एक मिनिट मी हे वाल असे झाकून ठेवणार आहे। झालेलं आहे। मी ताट बाजूला करते। वाल छान परतून घ्या। गॅस मी फास्ट करते। वाल छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये आता हे गरम पाणी घालणार आहे आणि झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेणार आहे। वर सुद्धा मी पाणी घालणार आहे आणि बारीक गॅसवर ही वालाची भाजी शिजून द्यायची आहे। आता आपण मिटणार आहोत 10-12 मिनिटानंतर। त्याच्यात मी वांग बटाटा सुद्धा टाकणार आहे। हे सर्व मी 10-15 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता आपण भेटूया 10-12 मिनिटानंतर। मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण बाजूला करते।
पहिलं मी बटाटा चेक करते शिजलाय काय. बटाटा छान शिजलेला आहे. आता वाल करूया. वाल पण शिजलेले आहेत, पण हे साप असं पिठासारखं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मी आता हे वाटण घालणार आहे. हे परत मी थोडं त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी गरम आहे हे. पाणी घालून हे 5-7 मिनिटं तरी मी शिजून देणार आहे. चवीपुरतं मीठ. माझ्या वाटणातही मीठ असतं म्हणून मी मीठ देतानाच घातलेलं आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवून बारीक गॅसवर ते मी शिजून देणार आहे. 5-7 मिनिटं झालेले आहेत. मी भाजी उघडून बघते. वाल मी चेक करते. छान वाल शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालूया. आपली भाजी छान तयार झालेली आहे. आता मी गॅस घालून घेते. आपली रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.